अंतःकरणातनं आपल्यावर प्रेम करणारा अशा प्रकारचा आपला मित्र म्हणून अजितदादांकडे मी बघितलं. काम एखादं करायचं तर बेधडकपणाने करायचं, बेलाशकपणाने करायचं, त्यांच्या मनात कुठे पाप नसायचं. दादांच्या बोलण्यात ग्रामीण बाज होता, आवाज राकट पण गोड होता. पण राजकीय वजन वाढव, मी नुसतं म्हणायचो हो करतो, मी त्यांना शब्द देतो. दादांच्या अपघातात जो कोणी जबाबदार असेल त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय आणि शिक्षा दिल्याशिवाय आम्ही तर त्या ठिकाणी शांत बसणार नाही. अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातले एक मातब्बर नेते, ज्यांनी तब्बल 6 वेळा राज्याचं उपमुख्यमंत्री पद भूषवलं. ते एका विमान अपघातात गेले, मात्र त्यांच्या जाण्याचं महायुती सरकारला फारसं सुयरसूतक नसल्याचं दिसून येतंय. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अजितदादांच्या शोक प्रस्तावावर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे देखील अगदी भरभरून बोलले. मात्र अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीचं काय झालं यावर कोणी चकार शब्दही काढायला तयार नाहीये. याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया. गेल्या काही दिवसांपासून अजितदादांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी मुंबई ते दिल्ली 3 वेळा पत्रकार परिषदा घेऊन दादांचा अपघात हा घातपात असू शकतो आणि तो कसा असू शकतो याचे डझनभर पुरावे दिलेत. या पुराव्यांवर राज्याच्या गृह खात्याकडून आणि केंद्राच्या नागरी उड्डाण मंत्रालयाकडून स्पष्टीकरण येणं अपेक्षित होतं. मात्र अद्याप तसं काहीच झालेलं नाही. तपासासाठी यंत्रणा काम करतायत, समित्या गठीत होत आहेत, पण त्यांनी आजवर तपासात काय दिवे लावले याची कोणतीच माहिती राज्याच्या जनतेला देणं राज्य सरकारला गरजेचं वाटत नाही. अजित पवारांच्या अपघाताला आता महिना होत आला, मात्र तपास यंत्रणेचं भिजत घोंगडं वर्षभर असंच चालू राहील की काय असं वाटतंय. कारण विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलेला तोही खराब झालाय, त्यातून काही माहिती मिळू शकणार नाही असा धक्कादायक अहवाल तपास यंत्रणांनी दिलाय. मुळात हा ब्लॅक बॉक्स खराब होऊच शकत नाही यावर देखील रोहित पवारांनी स्पष्टीकरण दिलंय. ब्लॅक बॉक्स 1100 डिग्री तापमानात तासभर जळाला तर त्याला काही होत नाही, तसंच या विमानात असलेला फोन सुद्धा टिकला तर ब्लॅक बॉक्स कसा खराब होऊ शकतो असा सवाल रोहित पवारांनी केलेला. यावरही तपास यंत्रणांचं काही स्पष्टीकरण आलेलं नाही. त्यामुळे खरंच हा ब्लॅक बॉक्स जळाला की जाळला असा प्रश्न रोहित पवारांसह आता सामान्य जनतेलाही पडलाय. आता आपण नजर टाकूया की अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीचा घटनाक्रम ग्राफिक्सच्या माध्यमातून. 28 जानेवारी 2026 अजित पवार प्रवास करत असलेले VSR कंपनीचे विमान बारामती विमानतळावर कोसळलं. यात अजितदादांसह 5 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी बारामती पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आणि या मृत्यूचा तपास राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय आणि विमान अपघात तपास संस्था यांच्याकडूनही या अपघाताचा तांत्रिक तपास त्वरित सुरू करण्यात आला. 4 फेब्रुवारी 2026 अपघातग्रस्त विमानाची मालकी असलेल्या आणि विमान चालवणाऱ्या VSR प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कामकाजाचे DGCAने ऑडिट सुरू केले. 17 फेब्रुवारी 2026 AIB ने स्पष्ट केलं की विमानाच्या बॉक्समधील डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डरची माहिती मिळवण्यात यश आलंय. मात्र कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आगीमुळे जळाला असल्याने त्याची तांत्रिक तपासणी आणि माहिती मिळवण्याचं काम सुरू आहे. सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या अपघाताची CBI चौकशी करण्याची मागणी केली. तसंच सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनीही या अपघाताविषयी शंका उपस्थित करत सखोल चौकशीची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाची CBI मार्फत स्वतंत्र आणि सखोल चौकशी केली जाईल अशी घोषणा केली. 19 फेब्रुवारी 2026 नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले की आंतरराष्ट्रीय मानकानुसार या अपघाताचा प्राथमिक अहवाल 30 दिवसांच्या आत जारी केला जाईल. 22 फेब्रुवारी 2026 केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात माहिती दिली की अजित पवार यांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल 28 फेब्रुवारी किंवा त्यापूर्वी प्रसिद्ध केला जाईल आणि त्यानंतर अंतिम अहवाल सादर केला जाईल. आता हे सगळं पाहता अजितदादांच्या अपघाताची निष्पक्ष चौकशी होत नसल्यानं आज संपूर्ण बारामतीही पेटून उठली आहे. बारामतीमधली अनेक गावांनी बंद पुकारलाय. पण दादांच्या चौकशीबाबत राज्य सरकार स्वतः कान बंद करून बसलाय का असं चित्र सध्या दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.